पीओसीएसओ ऍक्ट हा कायदा कशाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार. पोलीस पाटील संबंधित अधिनियम महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 आहे. FIR चा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार लागू झाला. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? 30 दिवसात. माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्या जीविकास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? 48 तास. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? BSF. भारताचे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. माननीय पंतप्रधान भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती? NSPG. सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा कोणत्या संस्थेचा आहे? राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG. ग्रे हाऊस हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? तेलंगणा. भारतीय दहशतवादी संघटना तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? NIA. इंटरपोल हे काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? लिऑन. महाराष्ट्र पोलीस दलातील कनिष्ठ पद कोणते? पोलीस शिपाई. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? गृह मंत्रालय. पोलीस प्रशासन हे कोणत्या सूचीतील विषय आहे? राज्य सूची. दहशतवाद विरोधी विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करते? फोर्स 1. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? हैदराबाद. फोर्स 1 काय आहे? महाराष्ट्र पोलीस कमांडो. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन कोणत्या शहरात होते? पुणे. FIR चा फुल फॉर्म काय आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणी प्रदान केला? पंडित जवाहरलाल नेहरू. कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करते? 1951. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? 12. परिक्षेत्राचा प्रमुख कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? पोलीस महानिरीक्षक. पेज नंबर 4 बघा आता. पोलीस आयुक्तालय हे कोणत्या भागासाठी असते? शहरी. होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? महासमादेशक. होमगार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1946. जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतो? समादेशक. पोलीस अधीक्षक उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर किती चिन्हे असतात? 3 स्टार. राज्यातील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण असतात? DGP. पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? हेड कॉन्स्टेबल. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? पोलीस निरीक्षक. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे आहे? पुणे येथे. CID चे मुख्यालय कुठे आहे? पुणे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. ATS चे फुल फॉर्म काय? अँटी टेररिझम स्क्वॉड. MPA चे फुल फॉर्म काय? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. CID चे फुल फॉर्म क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. CBI चे फुल फॉर्म सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? श्वान. गुन्हे अन्वेषण शाखा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? नाशिक. केंद्रीय गुन्हे अन्वेषण मुख्यालय कुठे आहे? दिल्ली. महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुख्यालय कुठे आहे? पुणेमध्ये. महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांच्या मुकाबला करण्यासाठी बनविले आहे? C60. नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे कोणाला प्रशिक्षण दिले जाते? IPS अधिकारी. इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? देहरादून. फोर्स 1 कधी स्थापन झाले? 2008. BNSS चे पूर्ण रूप काय? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. 1 जुलै 2024 पासून पुरावा समान कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला? भारतीय साक्ष अधिनियम. नवीन सुधारित फौजदारी कायदे केव्हा लागू झाले? 1 जुलै 2024. पेज नंबर 5 पहा. MCOCA कायदा कशाशी संबंधित आहे? संघटित गुन्हेगारी. SRPF चे प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? पुरंदर. NLA चे पूर्ण रूप काय? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी.
महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? SRPF. रॉचे पूर्ण नाम काय? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. NSG चे पूर्ण रूप काय? नॅशनल सिक्युरिटी गार्ड. SPG चे पूर्ण रूप काय? स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. CISF चे पूर्ण रूप काय? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. CRPF चे केंद्रीय समिक पूर्ण रूप काय? केंद्रीय राखीव पोलीस दल. ITBP चे पूर्ण रूप काय? इंडो तिबेटियन सीमा पोलीस. SSB चे पूर्ण रूप काय? सशस्त्र सीमा दल. महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री कोण? वसंतराव नाईक. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा केव्हा पारित झाला? 1966. महाराष्ट्र राज्य महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? 1 ऑगस्ट. महाराष्ट्रात महसुली वर्षाची सुरुवात केव्हा होते? 1 ऑगस्ट. महाराष्ट्रातील सर्वात लहान महसूल विभाग कोणता आहे? कोकण. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महसूल विभाग कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? 6. तलाठी या पदाचे नवीन नाव काय? ग्राम महसूल अधिकारी. कोतवाल या पदाचे नवीन नाव काय? महसूल सेवक. ग्रामसेवक या पदाचे नवीन नाव काय? ग्रामपंचायत अधिकारी. महसूल विभागाचा प्रमुख कोण असतो? विभागीय आयुक्त. जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाली? वॉरन हेस्टिंग. जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्हा नियोजन समितीचा सचिव कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोळीबाराचा आदेश देणारा अधिकार कोणाला आहे? जिल्हाधिकाऱ्याला. पेज नंबर 6. जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी करण्याचा आदेश कोण देतो? जिल्हाधिकारी. शेत जमिनीला बिगर शेती येणे अशी मान्यता कोण देतो? जिल्हाधिकारी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्हा निवड निर्णय अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? जिल्हाधिकारी. महसूल विभागातील प्रांताच्या प्रमुखाला काय म्हणतात? प्रांताधिकारी. प्रांताधिकारी याची निवड कोण करतो? महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत होते. प्रांत अधिकाऱ्याची नेमणूक कोण करतो? राज्य सरकार. प्रांत अधिकाऱ्यावर नियंत्रण कोणाचे असते? जिल्हाधिकारी. तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोणता काम पाहतो? तहसीलदार. तहसीलदाराची निवड कोण करते? महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC करते. तहसीलदाराची नेमणूक कोण करते? राज्य सरकार. तहसीलदारावर नियंत्रण कोणाचे असते? जिल्हाधिकारी. तालुका दंडाधिकारी या नात्याने तालुक्यात कायदा व्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? तहसीलदार. तालुक्यामध्ये आणेवारी कोण ठरवतो? तहसीलदार. ग्राम महसूल अधिकारी याची कार्यालयास काय म्हणतात? सजा. तलाठ्याची निवड कोण करते? जिल्हा निवड समिती. गाव पातळीवर सातबाऱ्याच्या नोंदी कोण ठेवतो? तलाठी. पोलीस पाटील या पदाची निर्मिती महाराष्ट्रात केव्हा झाली? 1857. पोलीस पाटील या पदासाठी किमान वय किती लागते? 25 वर्ष. पोलीस पाटलाचे निलंबन कोण करतो? तहसीलदार. पोलीस पाटलाला बडतर्फ कोण करतो? प्रांताधिकारी. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तहसीलदार. तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? मंडळ अधिकारी. गावातील कनिष्ठ ग्राम नौकर कोण असतो? कोतवाल. कोतवालाची नेमणूक कोण करतो? तहसीलदार. गावाचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात ने आण करण्याचे काम कोण करतो? कोतवाल. पेज नंबर 7. महसुली कामात तलाठ्याला मदत कोण करतो? कोतवाल. पोलीस पाटलाचे कार्य कोणत्या विभागाच्या अंतर्गत चालते? गृह मंत्रालय. पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? महसूल विभाग. गावातील पीक पाहणी कोण करतो? तलाठी. इथं आपलं करंट अफेअर संपलेलं आहे. धन्यवाद.